में शीतकालीन सत्र के पहले दिन ही डॉक्टर की वेशभूषा धारण कर वर्धा के लिए घोषित मेडिकल कॉलेज को हिंगनघाट में स्थापित करने की मांग को लेकर भाजपा विधायक समीर कुनावार धरने पर बैठे थे। उन्हें उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने सकारात्मक निर्णय का भरोसा दिलाया। इसके बाद उन्होंने अपना धरना समाप्त कर दिया। गौरतलब रहे कि अपनी इस मांग पर अड़े रहते हुए समीर कुनावार बुधवार को सत्र के अंतिम दिन सुबह से ही इस्तीफा हाथ में लेकर विधान भवन परिसर में दिखाई दिए। महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार गेलं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस साहेबांचं सरकार आलं। या सरकारने अनेक क्रांतिकारी निर्णय घेतला। त्यांनी एक निर्णय घेतला की महाराष्ट्रातल्या 12 जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज, शासकीय मेडिकल कॉलेज त्यांनी जाहीर केले। त्याच्यामध्ये आमचा वर्धा जिल्हा सुद्धा त्याच्यामध्ये त्यांनी घेतला का वर्धा जिल्ह्याला सुद्धा मेडिकल कॉलेज त्यांनी जाहीर केलं। आता हे जाहीर झालेलं मेडिकल कॉलेज हिंगणघाटला झालं पाहिजे अशी मागणी हिंगणघाटच्या जनतेची होती आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन सुद्धा हिंगणघाटला चालू आहे आणि होते सुद्धा। आणि या बाबतीमध्ये आम्ही वारंवार माननीय उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांना पत्र दिले आणि वर्धा जिल्ह्यातलं हे शासकीय मेडिकल कॉलेज हे हिंगणघाटला झालं पाहिजे यासाठी आम्ही गेल्या 6-7 महिन्यापासून प्रयत्न करत होतो, पण निर्णय झाला नाही। शेवटी 7 डिसेंबरला या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पायऱ्यावरती बसून मी स्वतः भूमिका घेतली की जोपर्यंत ह्या मेडिकल कॉलेज आमच्या हिंगणघाटला तुम्ही जाहीर करत नाही तोपर्यंत मी सभागृहात जाणार नाही। आणि त्या ठिकाणी मी पायऱ्यावरती आंदोलन केलं। माझ्या आंदोलनाच्या नंतर त्या ठिकाणी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, काही मंत्री, काही आमदार येऊन त्यांनी मला सांगितलं की आंदोलन मागे घ्या। मी त्यांना विनंती केली की तुम्ही या कॉलेजची घोषणा, हिंगणघाटला या कॉलेजची घोषणा करा, त्याच्यानंतर मी सभागृहात येतो। त्यांनी मला एक शब्द दिला, आश्वासन दिलं फडणवीस साहेबांनी की या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असं त्यांनी मला शब्द दिला। आणि 7 तारखेचं आंदोलन मी मागे घेतलं आणि त्याच्यानंतर फडणवीस साहेबांनी 15 तारखेला त्या उपसमितीची मीटिंग घेतली आणि उपसमितीची मीटिंग घेतल्याच्या नंतर त्या समितीमध्ये हा निर्णय झाला की हिंगणघाटला हे मेडिकल कॉलेज त्या ठिकाणी करण्याबाबतचा। आणि आज माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आज सभागृहामध्ये या संदर्भामध्ये त्यांनी जाहीर केलं की वर्धा जिल्ह्याला जे शासकीय मेडिकल कॉलेज मिळत आहे ते हिंगणघाटला करण्यात येईल। आज ही घोषणा आज विधानसभेच्या सभागृहामध्ये त्या ठिकाणी करण्यात आली। अनेक घोषणा, अनेक आंदोलन होतात, पण आंदोलन झाल्याच्या नंतर त्या आंदोलनाची दखल ही सरकारने घेतली पाहिजे। मी खरोखर धन्यवाद देतो माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आमचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, कारण की ही जी उपसमिती गेली होती या उपसमितीचे अध्यक्ष माननीय देवेंद्र फडणवीस साहेब होते आणि हा त्यांनी निर्णय घेतला। आज हिंगणघाटमध्ये आज पूर्ण जनता, लाखो लोकांना याचा आनंद झालेला आहे। यापूर्वी त्यांनी हिंगणघाट येथे उपजिल्हा रुग्णालय जे आहे त्या रुग्णालयाला त्यांनी आताच मे महिन्यामध्ये त्यांनी 400 बेडचं हॉस्पिटल सुद्धा त्यांनी GR त्यांनी काढला आणि जे मान्य केलेलं आहे। आता त्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयामध्ये 400 बेडचं हॉस्पिटल आणि आता मेडिकल कॉलेज हे त्या ठिकाणी होणार आहे। मी खूप धन्यवाद देतो माननीय फडणवीस साहेबांचे की त्यांनी दिलेला शब्द पाळला। अनेक शब्द दिले जातात पण ते पाळत नाही, पण हे खरे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब की त्यांनी दिलेला शब्द आज त्या ठिकाणी पाळलेला आहे। त्यामुळे मी त्यांचं खूप अभिनंदन करतो। हिंगणघाटच्या सर्व जनतेचं अभिनंदन करतो, कारण की हा लढा सर्वांचा होता आणि तो यशस्वी झाला। या मेडिकल कॉलेजमुळे लाखो लोकांना याचा फायदा होणार आहे, आरोग्याच्या सुविधा वाढणार आहे, तिथल्या लोकांना रोजगार मिळणार आहे। अशा पद्धतीचा हा मोठा एक हॉस्पिटल, मेडिकल हॉस्पिटल या ठिकाणी होत आहे। मी पुन्हा एकदा सरकारचं, मंत्रिमंडळाचं आणि देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री यांचं मनापासून खूप धन्यवाद, अभिनंदन करतो।